तर नमस्कार सर्वांना. आमच्या इकडे तर भरपूर असा पाऊस चालू आणि भरपूर पाऊस झाला की वातावरण एकदम छान होतं. एकदम छान नवीन नवीन फुले उमलतात आणि एकदम छान हिरवंगार असं इकडचं वातावरण तयार होतं. आणि जसं वातावरण तयार होतं तसं मुलं तर काही ऐकत नाहीत. त्यांची मस्ती मजा मस्ती चालूच असते. असं छान पावसामध्ये डान्स केला, भरपूर पावसामध्ये भिजला आणि त्यानंतर घरी आल्यानंतर त्यांना काहीतरी चमचमीत खावंसं वाटतं आणि आपल्यालाही त्यांची इच्छा पूर्ण करावीच लागते. तर इकडे मी त्याच्यासाठी आज झटकीपट असे छान पॅटीस बनवलेले होते. तर पाहू, याचीच रेसिपी आज आपल्याला बघायची आहे. अगदी सोपी आणि एकदम सिंपल पटकन होणारी रेसिपी आहे. बटाटे जर अगोदर शिजवून ठेवलं तर 10 ते 15 मिनटामध्ये ही रेसिपी तयार होते. इकडे छान मी बटाटे शिजवून घेतलेले आहे आणि त्याच्यासाठी जी भाजीची तयारी आहे ती करायची आहे. आता बटाट्याची पिवळी भाजी, तर त्याची तर रेसिपी सर्वांना माहितीच आहे. कांदा वगैरे टाकून मस्त जे आवडीचे मसाले टाकायचे, उकडलेले बटाटे, हिरवी मिरची, मीठ आणि थोडीशी कोथिंबीर छान टाकून मस्त अशी इकडे मी भाजी बनवून घेतलेली आहे. आणि थोडासा इकडे मसाला पण मी तयार करत आहे भाजीसाठी. पण ही भाजी आणखीन जास्त चमचमीत होण्यासाठी एक सिक्रेट मसाला सांगते. त्याच्यामध्ये अद्रक, लसूण, कोथिंबीर मी सर्व एकत्रच करून छान असा त्याचा मसाला बनवून घेतलेला आहे. कढईत छान मसाला भाजायचा. उकडलेले जे बटाटे आहेत त्याला छान असं मॅश करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर त्या मसाल्यामध्ये हे बटाटे टाकायचं. आता पाहू शकता इकडं जो हिरव्या मिरचीचा, कोथिंबीर, अद्रक, लसूण, जिरं आणि मसाला बनवून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आता हळद, गरम मसाला आणि थोडंसं लाल तिखट टाकलेलं आहे. आवडीनुसार तिखट आपण टाकू शकतो. माझ्या घरी तसं तिखट सर्वांना आवडतं. इथं मीठ पण टाकलेलं आहे आणि जे बटाटे आहेत आपण मॅश करून घेतलेले छान, ते इथं कढईमध्ये टाकून छान असा मसाला बनवून घ्यायचा. वरून कोथिंबीर, जिरे वगैरे, कढीपत्ता पण आपण त्याच्यामध्ये टाकलेला आहे. मिक्सरमध्ये आधीच मसाला बनवते वेळेस जे ब्रेड आहेत ते ब्रेड छान असे मी मांडून घेतलेले आहेत आणि त्याच्यावरती आपला जो तयार बटाट्याची भाजी आहे ती आपल्याला व्यवस्थित छान अशी लावून घ्यायची आहे. आणि जास्त भाजी व्यवस्थित छान लावून घ्या आणि त्याच्यानंतर मी एक साथच इथं 4 ब्रेड मांडलेले आहेत आणि त्याच्यावरती भाजी लावून घेते व्यवस्थित. आणि त्याच्यावरती आपल्याला एक एक ब्रेड असं ठेवून द्यायचे आहेत आणि मस्त त्याची चौकोनी चौकोनी आपल्याला कापही बनवून घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर आपल्याला बेसन पीठ भिजवायचं आहे. जसं आपण भजीसाठी बेसन पीठ भिजवतो सेम तसंच आपल्याला भिजवायचं आहे बेसन पीठ घेऊन. इथं आता दाखवलेलं आहे व्हिडिओमध्ये तसं याचे 4 व्यवस्थित छान चौकोनी मी चाकूनी सुरीने कट. आणि एका दुसऱ्या भांड्यामध्ये आता मी थोडंसं बेसन पीठ घेतलेलं आहे. आपल्याला म्हणजे जितकं बेसन पीठ हवं आहे तेवढं घ्यायचं आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ आणि थोडासा ओवा टाकलेला आहे, जे की आपल्या पचनासाठी पण छान असतं. आणि छान जसं आपण भजी बनवताना जसं पीठ तयार करतो सेम तसंच पीठ इकडे तयार करून घेतलेलं आहे. आणि हे पीठ जे आहे थोडंसं आपल्याला पातळ ठेवायचं आहे आणि त्याच्यामध्ये छान असं डिप करून आपल्याला हे तळून घ्यायचं आहे एकदम छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत. आणि हे अजिबात जे आतलं मिश्रण आहे ते बाहेर येत नाही. मी एक एक करून छान मस्त सर्व तळून घेतलेलं आहे. पाहू शकता कलरही अगदी एकदम सुंदर आलेला आहे आणि आता छान क्रिस्पी तळून तयार आहेत. आणि हो, याचा कलर खरंच खूप सुंदर येतो. तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कमेंट्समध्ये मला सांगा आजची कशी वाटली. ह्या पावसाळ्यामध्ये ही रेसिपी नक्की ट्राय करा. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट रेसिपीसह. तोपर्यंत बाय.